एक हृदयद्रावक घटना सांगलीत घडलेली आहे। सांगलीत भीषण अपघात, आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा। अपघाताच्या घटना सातत्यानं घडत असून ओव्हरटेक करण्याच्या नादात महामार्गावर अपघात होताना पाहायला मिळत आहेत। आता शहरातील कुमठे फाटा जवळ भीषण अपघाताची घटना घडली असून आईसह 2 मुलांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि या अपघातात एक जण गंभीर जखमी असून अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र आईसह 2 मुलांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। ओव्हरटेक करीत असताना वडापने दुचाकीला उडवल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान अपघातामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। तासगाव सांगली रोडवरील कुमठे फाटा येथे ओव्हरटेक करत असताना वडापने समोरून येणाऱ्या दुचाकीला उडवल्याने आईसह 2 मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली, तर संबंधित महिलेचा पती मात्र गंभीर जखमी असून त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुचाकीवरील दाम्पत्य आपल्या मुलांसह सांगलीहून आटपाडीकडे निघालं होतं। ते कुमठे फाटा येथे आल्यावर वळणावर भरधाव वेगाने तासगावकडून येणाऱ्या वडापने ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकीचे 2 तुकडे झाले आहेत। यामुळे या भीषण अपघातात आईसह 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला असून महिलेच्या पतीवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती आहे। या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने 3 जणांचा मृत्यू झाला होता। पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।